शहीद डॉक्टर एम कलबुर्गी सर एक लेख लिहितात, ज्या लेखाचं शीर्षकच असं आहे की दक्षिण भारताचा बुद्ध बसवअण्णा. दक्षिण भारताचा बुद्ध बसवण्णा. हे केवळ एक शाब्दिक खेळ म्हणून ते लिहित नाहीत. त्यांच्या संपूर्ण मांडणीची आपण जेव्हा वाचन करतो, सखोल अभ्यास करतो, तेव्हा लक्षात येतं की साहित्यिक असो, ऐतिहासिक असो, सांस्कृतिक असो आणि तात्विक असो, अशा चारही पातळ्यांवरती अतिशय उद्बोधक आणि सूचक असे दाखले देत ते त्या ठिकाणी कथन करतात की जो प्राचीन काळातील बुद्ध धर्म होता, बौद्ध धम्म होता, तो पुढे विकसित होऊन आधुनिक काळामध्ये लिंगायत मताच्या स्वरूपामध्ये प्रकट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळेच ते दक्षिण भारताचा बुद्ध असा बसवण्णांचा गौरव करतात, किंबहुना तशी त्यांना ते उपाधी देतात. त्यामुळे बुद्धांच्या मूल्यविचाराच्या मांडणीनंतर आज बसवण्णांच्या मूल्यविचारांवरती मांडण्यास मला या ठिकाणी संधी मिळत आहे. हे एक प्रकारे एका माळेचं गुंफण असल्यासारखं मला वाटतं आणि त्यामुळेच ते क्रमोचित कालोचित देखील ठरत आहे. सर्वप्रथम आजचा जो विषय संयोजकांनी मला या ठिकाणी दिला आहे तो महात्मा बसवण्णांच्या वचनातील मूल्यविचार. त्यामुळे या विषयाच्या सुरुवातीलाच मांडणी करताना मी महात्मा बसवण्णांविषयी, त्यांच्या वचनाविषयी थोडीशी पूर्वपीठिका आपणासमोर मांडून मी वचनांतील मूल्यविचाराकडे जाऊ इच्छितो. आपण बसवण्णांची क्रांती आपणा सर्वांना माहिती आहे, त्यामुळे त्याचा पुनरुल्लेख करून आपणा सर्वांचा वेळ त्या ठिकाणी न दवडता मला या ठिकाणी सांगायला इतकंच महत्त्वाचं वाटतं की बुद्धानंतर भारतामध्ये जो एक अज्ञानाचा अंधकार पसरला होता, अन्यायाचा अंधकार पसरला होता, तो दूर करण्यासाठी ज्या तेजस्वी सूर्याने जन्म घेतला ते तेजस्वी सूर्य, क्रांती सूर्य म्हणजेच महात्मा बसवण्णा होत. महात्मा बसवण्णांनी त्यांच्या समग्र कार्यामध्ये जे कार्य इथल्या समाजातील तळागाळातील व्यक्तीच्या उन्नयनासाठी, विकासासाठी केलं, प्रत्येक जीवात्म्याच्या कल्याणासाठी केलं, त्या कार्यातून, त्या कार्यासाठी निर्माण झालेली चळवळ आहे तिला आपण लिंगायत चळवळ, पर्यायाने लिंगायत धर्म असं म्हणतो. आणि या चळवळीतून, या चळवळीला तात्विक अधिष्ठान देणारं, साहित्यिक अधिष्ठान देणारं जे साहित्य निर्माण झालं, त्यांची अभिव्यक्ती झाली, त्या अभिव्यक्तीला आपण वचन साहित्य असं म्हणतो. आणि हे सर्व झालं कुणामुळे? हे केवळ बसवण्णांमुळे झालं नाही असं बसवण्णा स्वतः म्हणतात. बसवण्णा ही एक व्यक्ती जरी असली तरी आपण त्याचा विचार करताना बसवण्णाच आपणाला पदोपदी सुचवतात की माझ्याकडे एक व्यक्ती म्हणून पाहू नका, एक समाजाचा घटक म्हणून पहा. आणि हा समाज कुठला आहे तर तो शरण समुदाय आहे. आणि यामुळे शरण, वचन, लिंगायत, बसवण्णा या सगळ्या एकमेकांत गुंतलेल्या किंबहुना एकमेकांपासून अभिन्न असणाऱ्या संकल्पना किंवा व्यक्तिरेखा किंवा तत्व आहेत. आणि त्यामुळे आपण या विषयाकडे जेव्हा पाहतो तेव्हा बसवण्णांचा विचार म्हणजेच तो शरणांचा विचार असतो, म्हणजेच तो वचनांचा विचार असतो, म्हणजेच तो लिंगायत विचार किंवा लिंगायत तत्वज्ञान असतं. तर या बसवण्णांच्या विचारातील मूल्य विचाराकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण त्याच्या मधला जो शब्द मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे वचनांतील मूल्य विचार. आता हे वचन काय आहे? आपणा सर्वांना कदाचित माहिती असेल की ज्या प्रकारे संत म्हटल्यानंतर आपणाला अभंग आठवितात, महात्मा फुले म्हटल्यानंतर आपणाला अखंड आठवितात, त्याच पद्धतीने बसवण्णा किंवा त्यांचे सहकारी शरण, शरणी म्हटलं की जे नाव आपणाला डोळ्यासमोर येतं ते म्हणजे वचन किंवा वचन साहित्य. आता हे वचन साहित्य काय आहे?
ज्या वेळेला आम्ही म्हणतो की महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये उभारलेली अनुभव मंडप ही एक त्या काळची लोकशाही पद्धतीची संसद होती, तर त्याचा राजनैतिक किंवा राजकीय शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर त्या संसदेमध्ये पारित झालेले कायदे ज्या प्रकारे असतात तशाच पद्धतीनं ही वचनं आहेत. परंतु ही वचनं म्हणजे गद्य आहेत का पद्य आहेत याच्या विषयीचं मांडणी करताना मला पुन्हा एकदा डॉक्टर एम कलबुर्गी सर याविषयी काय म्हणतात हे आपणासमोर मांडावं असं वाटतं. डॉक्टर कलबुर्गी सरांनी वचनाची व्याख्या करताना त्यांनी सांगितलेलं आहे, कवीचे आचरण कसेही असो त्याची काव्यनिर्मिती सुंदर असेल तर तिला आपण रचना म्हणतो. म्हणजे जो काही लिहित आहोत आपण, मी एखादं काव्य लिहिलं, गद्य लिहिलं, पद्य लिहिलं, परंतु त्यामध्ये लिहिताना मी जर नेहमी खरे बोलावे असं लिहिलं असेल तर मी तशा पद्धतीनं बोलतो की नाही, तशाप्रमाणे वागतो की नाही याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. असं जर असेल पण अत्यंत सुंदर शब्दामध्ये ती मी मांडणी केली असेल तर तिला रचना असं म्हणतात. कवीचे आचरण कसेही असो त्याची काव्यनिर्मिती सुंदर असेल तर तिला रचना म्हणतात. परंतु सुंदर आचरण असणाऱ्यांची सुंदर रचना म्हणजे वचन होय. सुंदर आचरण असणाऱ्यांची सुंदर रचना म्हणजे वचन होय. त्यामुळे वचन म्हणजे केवळ गद्य अथवा पद्य नाही तर सुंदर बोल चालीची अभिव्यक्ती म्हणजे वचन होय. सुंदर बोलण्याची आणि सुंदर चालण्याची म्हणजेच सुंदर वागण्याची, वर्तणुकीची, आचरणाची अभिव्यक्ती म्हणजे वचन होय. आता याला आधार काय म्हणाल तर बसवण्णांचंच एक वचन आहे. ते या वचनामध्ये म्हणतात, बोलू जाता तरी बोल ऐसे बोला मोतियांची माला गुंफियली. बोल बोलताना बोला ऐसी उक्ती मानकाची दीप्ती कांतिमान. बोलता वाणीत थार नको कलंका जैसी की शलाका स्फटिकाची. ऐसेची बोलावे श्रवोनी वदावे भले श्रवोनी डोलावे भले भले वदावे लिंगराये. आणि अखेरच्या कडव्यामध्ये त्या वचनांच्या ओळींमध्ये बसवण्णा म्हणतात, बोल आणि चाल होय जरी भिन्न ना होई प्रसन्न कुडल संग. म्हणजे बोलण्याची आणि चालण्याची तुम्ही जेवढं चालत आहात तेवढंच तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे तुमचं जे आचरण आहे तशाच पद्धतीनं तुमची उक्ती असली पाहिजे. याविषयीचा आग्रह नव्हे तर अत्याग्रह बसवण्णांच्या आणि शरणांच्या मांडणीमधून येतो. आणि यामुळे वचन म्हणजे अशा पद्धतीने सुंदर आचरण असणाऱ्यांची सुंदर रचना होय. आणि मग या सुंदर रचनांच्या माध्यमातून जो मूल्यविचार येतो तो मूल्यविचार कोणत्या पद्धतीचा आहे याची चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. खरं म्हणजे तत्वज्ञान म्हणजे आपण जे पाहतो माणसाच्या जीवनाचं ध्येय काय आहे, म्हणजे जीवन कशासाठी, या प्रश्नाचं उत्तर जर कोणतं शास्त्र देतं अशी आपली धारणा असेल किंवा आपला अनुभव असेल तर तत्वज्ञानातून माणसाच्या जीवनाचं ध्येय किंवा माणसानं जगायचं कशासाठी याचं उत्तर आपण शोधतो. तर ते जगणं कसं असलं पाहिजे, माणसानं जीवन कसं व्यतीत करावं याचं उत्तर आपणाला नीतिशास्त्र देतं. परंतु 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी ज्या समाजाला एकत्रित घेऊन या समाज परिवर्तनाचं कार्य क्रांती घडवली होती त्या काळामध्ये माणसाच्या विचार विश्वाचा एक अविभाज्य भाग किंवा केंद्रबिंदू धर्म असा होता. आणि त्यामुळे त्यांच्या एकूण मांडणीमध्ये आपणाला धर्म, अध्यात्म, भक्ती हा त्याचा पाया किंवा मध्यबिंदू, केंद्रबिंदू जरी दिसला तरी त्यांची जी काही मांडणी आहे त्यातून होणारी तत्वप्रतिपादन आहे ते तितक्याच अधिक भौतिकतेचं किंवा तितक्याच अधिक प्रापंचिक एकूण आदर्शांचं मूल्यमापन करणारं किंवा त्याविषयीचं उद्बोधन करणारं आपणाला दिसून येतं. मनुष्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की जे काही आपलं
नेहमीचं वर्तन असतं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा प्रादुर्भाव किंवा कोणकोणत्या गोष्टींमुळे ते नियंत्रित केलं जातं, याचा जर आपण साकल्यानं विचार केला, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं, की रूढी, परंपरा, मूल्य, नियम, स्थानमान, नैतिक स्थैर्य, आदर्श आणि नैतिक प्रज्ञा अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपणाला त्याच्या माध्यमातून तत्वे आपल्याला दिसून येतात. आणि या तत्वांमध्ये पाश्चात्य साहित्यातून, पाश्चात्य मतप्रवाहातून ज्या दोन मुद्द्यांना अतिशय उच्च असं मानलं गेलेलं आहे, ते म्हणजे आयडियल अर्थात आदर्श आणि व्हॅल्यूज अर्थात मूल्य. तर या दोघांविषयी आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेला आपली बऱ्याच वेळेला गफलत होते. आयडियल आणि व्हॅल्यूज यांना आपण एकच समजतो, किंबहुना ते एक जरी असले तरी देखील आपण पाहतो की व्हॅल्यूज या स्थलकाल मितीपरत्वे बदलू शकतात, परंतु आयडियल आदर्श जे आहेत हे स्थळकाळ मितीनुसार न बदलणारे आहेत. ते एक आदर्श म्हणजे स्वातंत्र्य हे जसं आदर्श आहे, आयडियल आहे, ते व्हॅल्यू देखील आहे. जेव्हा ते आचरणामध्ये येतं तेव्हा ते मूल्य देखील बनतं, मूल्य असतंच. परंतु माझे स्वातंत्र्याची व्याख्या आणि पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या पोपटाची स्वातंत्र्याची व्याख्या म्हणजे याच्यामध्ये आपणाला फरक करणं अवघड जातं. त्यामुळे या मूल्यांच्या विषयी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की बसवण्णा आणि त्यांच्या वचनांमध्ये किंवा तत्कालीन शरणांच्या एकूण मांडणीमध्ये आपणाला त्यांनी 12व्या शतकाच्या पार्श्वभूमीवरती ज्या भाषेमध्ये, ज्या शैलीमध्ये त्या मूल्यांचा विचार मांडलेला आहे, त्याच पार्श्वभूमीवरती आपण ते समजून घेणं उचित ठरेल असं मला वाटतं. आणि हे जे वचनं आहेत, या वचनांच्या माध्यमातून त्यांनी आपलं मूल्य प्रतिपादन करत असताना मला त्यामध्ये 3 वेगवेगळे टप्पे अतिशय महत्त्वाचे वाटतात. म्हणजे एकूणच बसवण्णांच्या समग्र क्रांतीमध्ये जर तुम्ही कोणते 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत असं जर विचारलात, तर मला असं वाटतं की त्यांनी केलेली जी क्रांती होती ती क्रांती निश्चितच मूल्यांची क्रांती होती. म्हणजे त्यांना एक नवीन समाज निर्माण करायचा होता. त्यांना केवळ तत्व प्रतिपादन करायचं नव्हतं, तर त्यांना एक आदर्श असा मानवी कल्याणकारी सर्व जीवांचं कल्याण चिंतिणारा समाज निर्माण करायचा होता. आणि हा समाज निर्माण करताना त्यांना जे जे भेद आढळले, मग ते वर्गभेद असेल, वर्णभेद असेल, लिंगभेद असेल, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, ज्ञानामधील भेद असेल, हे सर्व दूर करून या सर्वांच्या भेदरहित आणि समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी त्यांनी संघटितपणे प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे त्यांनी जो गरीब श्रीमंत यातील जी दरी होती, म्हणजे नोकर आणि मालक याच्यामधली जी दरी होती, ती काढून टाकून त्यांनी वर्गभेदाचं उच्चाटन केलं. अंत्यज आणि कुलज यांच्यामधली दरी काढून टाकून त्यांनी वर्णभेदाचं उच्चाटन केलं. आणि स्त्री आणि पुरुष यांच्यामधील भेद नाकारून त्यांनी लिंगभेदाचं निराकरण केलं. आणि या वर्गभेद, वर्णभेद आणि लिंगभेद या प्रवृत्तींमुळे जे स्थावर बनलेला समाज होता, स्थावर बनलेली मूल्य होती, ते बदलून त्यांनी जंगम म्हणजेच परिवर्तनशील मूल्यांचा स्वीकार करणारा एक समाज निर्माण केला. त्यामुळे बसवण्णांची मूल्ये, त्यांच्या वचनातील मूल्ये ही जंगम मूल्य आहेत, परिवर्तनशील मूल्य आहेत, ती प्रागतिक मूल्य आहेत. ती पाठीमागं नेणारी नाही, तर नवीन समाजाला पुढं नेणारी, मानवाला पुढं नेणारी ती मूल्य आहेत. यासोबतच मूल्यांचा विचार करताना आपण एखाद्या जर सेश्वरवादी समाजाचा विचार केला तर मूल्य ही आपण 2 प्रकारची मानू शकतो, ज्याच्यामध्ये प्रापंचिक मूल्य आणि पारमार्थिक मूल्य अशा 2 मूल्यांचा आपण विचार करू शकतो. या पारमार्थिक मूल्यामध्ये अत्यंत त्याच्या मांडणीमध्ये मी जास्त वेळ आज घेणार नाही, परंतु प्रापंचिक म्हणजे भौतिक, म्हणजे समाजाविषयीची जी मूल्य आहेत
त्याच्या मांडणीमध्ये आपण थोडासा विचार करूयात. पण पारमार्थिक मूल्यांमधील एक महत्त्वाचं मूल्य जे बसवण्णांनी आपल्या वचनांमधून सकल शरणांनी आपल्या मांडणीमधून पदोपदी सांगितलेलं आहे, ते मूल्य मी या ठिकाणी सुरुवातीला मांडून मी पुढच्या आपल्या कथनाकडे जात आहे. त्याच्यामध्ये बसवण्णांनी केलेला इष्टलिंगाचा आविष्कार हे ते मूल्य आहे. म्हणजे काय, तर त्या काळचा जो समाज होता, आज आपण विचार करून पाहूयात, 12व्या शतकामध्ये ज्या समाजाला तत्कालीन जे कोणी समाजाचे प्रमुख मानले गेले, ज्यांच्याकडं धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सगळ्याचा एकाधिकार प्राप्त होता, त्यांनी आपल्या या एकाधिकारशाही अबाधित राहण्यासाठी, आपलं ऐतखाऊपण कायम राहण्यासाठी इथल्या कष्टकरी किंवा खालच्या समाजाला, म्हणजे त्यांच्यापेक्षा खाली मानल्या जाणाऱ्या समाजावरती अन्याय आणि अत्याचार केले. आणि याच्यामुळे त्यांच्याकडून केवळ राजकीय, आर्थिक इतकेच अधिकार काढून घेतले असे नाहीत, धार्मिक अधिकार काढून घेतले, नैतिक अधिकार काढून घेतले आणि त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण केला. अशा पार्श्वभूमीवरती बसवण्णा त्या काळच्या समाजाला जेव्हा म्हणतात, म्हणजे ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची उपासना पद्धतीचं स्वातंत्र्य नव्हतं, धर्माच्या आचरणाचं स्वातंत्र्य नव्हतं, तत्व विचारांचं प्रतिपादन करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, अशा समाजासाठी बसवण्णा हे वचन लिहितात, ज्यामध्ये ते म्हणतात, सधन बांधती शिवालय, देवा गरीब मी करू काय, देहच माझे देवालय, देवळाचे खांब माझे पाय, मस्तक हे सुवर्ण कलश, स्थावर पावे नाश, जंगम हे अविनाश, जाना कुडल संगमेश. याच्यामध्ये स्थावर पावे नाश आणि जंगम हे अविनाश ह्या दोन महत्त्वाच्या ओळी बसवण्णांच्या वचनामध्ये ज्या येतात, जे आपणाला प्रागतिक मूल्ये, बसवण्णांनी सांगितलेली परिवर्तनशील मूल्य समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात. आणि हे सांगत असताना त्यांनी त्या देवळात जाण्याची तुला गरज नाही आहे, तुझ्या जवळच तुझा ईश्वर आहे, हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्या ईश्वर प्राप्तीसाठी त्यांनी इष्टलिंगाचा आविष्कार केला आणि तो त्याच्या गळ्यामध्ये बांधला. आता हे इष्टलिंग म्हणजे एक पारमार्थिक मूल्य म्हणून पण आपण संबोधू शकतो, गणू शकतो. त्याचसोबत ते प्रापंचिक सूत्र म्हणून देखील आपण स्वीकारू शकतो. प्रापंचिक तत्व किंवा प्रापंचिक मूल्यांच्या मांडणीसाठी ज्या तत्वांचा आधार त्यांना आवश्यक होता, त्यासाठी त्यांनी ते इष्टलिंग हा आविष्कार केल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण का, इष्टलिंगाच्या माध्यमातून त्यांनी मंदिरशाही, पुरोहितशाही, अनेक बहुदेवोपासना, अंधश्रद्धा, कर्मकांड या सगळ्यांना फाट्यावर बसवून त्यांनी देवाचं सामाजिकरण केलं. ईश्वर या संकल्पनेचं सामाजिकरण केलं, सोशलायझेशन ऑफ गॉड. ही त्यांची जी दृष्टी होती किंवा ही त्यांची जी भूमिका होती इष्टलिंगाच्या आविष्काराच्या बाबतीत, यामुळे हे इष्टलिंग एक प्रकारे अध्यात्म साधनेसाठी जरी वैयक्तिक माध्यम असलं तरी सामाजिक समतेचं सूत्र देखील ठरलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण पुढील मांडणीमध्ये आपणाला इष्टलिंग या मूल्याचं, म्हणजे ती एक वस्तू म्हणून आत्ता आपण विचार करत नाही आहे, तर ते एक मूल्य म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या मूल्याचा आधार आपणाला त्यांच्या पुढच्या एकूण मांडणीमध्ये प्रगतिशील मूल्यांच्या प्रतिपादनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असल्याचा दिसून येतो. आता बसवण्णांचा जो 12व्या शतकातील समाज होता, म्हणजे त्यांच्या काळातील जो समाज होता, त्या समाजामध्ये जसं की मी मगाशी सांगितलं की एकूणच ग्रंथप्रामाण्यवादासारख्या गोष्टींमुळे मी जे सांगतोय किंवा ग्रंथामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे तेच योग्य आहे, अशा पद्धतीची भूमिका त्या संपूर्ण समाजामध्ये पसरली होती. आणि मग ही पसरलेली भूमिका काही अंशी काही लोकांच्या बाबतीत अत्यंत चांगली भूमिका होती, परंतु सर्व लोकांचा जेव्हा आपण विचार करतो, समाजाचा विचार करतो, तेव्हा ती त्यांच्या प्रगतीसाठी बाधक अशी भूमिका आपल्याला दिसून येते. आणि मग या माध्यमातून ज्यांच्याकडे सर्व संपत्तीचा, ज्यांच्याकडे सर्व सत्तेचा अधिकार आहे,
त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या अधिकारांचा गैरवापर करत अनैतिक अशा पद्धतीची मांडणी किंवा आचरण करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे अनैतिकता हे त्यावेळच्या समाजाचं एक अपरिवर्तनशील मूल्य आणि जे आपणाला त्या संपूर्ण समाजामध्ये तिथल्या काळच्या इतिहासाचा किंवा त्या काळच्या दाखल्यांचा आपण विचार करता पाहतो, जेव्हा आपण म्हणतो की अनैतिकता किंवा नैतिकतेचा अभाव हे त्या काळचं एक अपरिवर्तनशील मूल्य आपल्याला दिसून येतं. हे मूल्य बदलण्यासाठी त्यांना नवीन मूल्य स्थापन करण्याची गरज होती, जे नैतिकता या परिवर्तनशील मूल्याची स्थापना त्यांना करणं आवश्यक होतं. त्याला आधार देण्यासाठी, ते लोकांमध्ये रुजविण्यासाठी, लोकरूढीचा भाग बनविण्यासाठी त्यांनी नैतिकता हे धर्माचे अभिन्न अंग आहे अशा पद्धतीची मांडणी आपल्या साहित्यातून केल्याचं दिसून येतं. आणि म्हणून बसवण्णांनी मांडलेला जो विचार आहे तो धर्मविचार म्हणजेच मूल्यविचार आहे असं आपण म्हणू शकतो. वचनांच्या माध्यमातून सांगितलेलं धर्माचरण म्हणजेच नीतीने वागण्याचं तत्व, नीतीने वागण्याचे मार्गदर्शन, नीती आचार किंवा मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचे मार्गदर्शक तत्व असं आपण त्याला संबोधू शकतो. आता या मूल्यांचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा आपण व्यक्तिगत किंवा सामाजिक सोयीसाठी अभ्यासाचे एक पद्धतीशास्त्र, मेथोडॉलॉजी, रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणून आपण त्याची आपल्या सोयीसाठी म्हणून विभागणी करत असतो, ज्याच्यामध्ये परत आपण त्याच्यामध्ये भेद करतो. म्हणजे कसं पहा, आपण धार्मिक मूल्ये, धार्मिक विचार वेगळं, सामाजिक मूल्ये, सांस्कृतिक मूल्ये, साहित्यिक मूल्ये, राजनैतिक मूल्ये, व्यावसायिक मूल्ये, वैज्ञानिक मूल्ये, पर्यावरणीय मूल्ये, संवैधानिक मूल्ये, अशा अनेक प्रकारच्या विभागण्या आपण या मूल्यांच्या करू शकतो किंवा केलेल्या आहेत किंबहुना. परंतु एकत्रित पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा आपणाला समाज बदलायची भूमिका घेतो, समाज बदलण्याची भाषा करतो, तेव्हा एका व्यापक पटलावरती आपण जर विचार केला तर एक अम्ब्रेला टर्म म्हणून आपण या सर्वांना एकत्रित मानवी मूल्ये असं संबोधू शकतो. या मानवी मूल्यांकडे आपण पाहिलं तर त्याचं एक उदाहरण आपण लक्षात घेतलं किंवा त्याचं प्रयोजन काय असेल या मानवी मूल्यांचं, तर अत्यंत साधं, आपण साध्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर व्यक्ती किंवा समाज अधोगतीकडे जाऊ नये, त्याची जी प्रगतीची दिशा आहे ती उलट मार्गाने होऊ नये, अधोगतीकडे जाऊ नये म्हणून आचरण करावयासाठी जे सांगितलेले नियम आहेत, स्वीकारायचे विचार आहेत किंवा तत्व आहेत, रूपरेषा आहेत, याला आपण मूल्य असं संबोधू शकतो. या मूल्यांच्या मांडणीमध्ये या मूल्यांसाठी आवश्यक असणारी एक गोष्ट जी आहे ती म्हणजे मानवाप्रती, मानवाच्या ठायी सर्व जीवांप्रती असणारी संवेदनशीलता. कारण ही संवेदनशीलता जेव्हा संपते तेव्हा मूल्यद्रोह होतो. हे रोखण्यासाठी, हे जाणून घेऊन बसवण्णांनी त्याला जोडून घेतलं आणि ते म्हणतात की शरणांचे दुःख म्हणजे माझे दुःख. आता इथं शरण म्हणजे आपण समाज म्हणून पाहूया. समाजाचं दुःख ते माझं दुःख असं जेव्हा प्रत्येक व्यक्तीला वाटेल तेव्हा शिवभक्तांच्या वेदना त्या माझ्या वेदना, त्या लिंगाच्या वेदना असं बसवण्णा म्हणतात. मला असं वाटतं संत तुकोबाराय जेव्हा अभंगामध्ये कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं म्हणतात, तो शिवभक्तांच्या वेदना किंवा जीवांच्या वेदना, सकल जीवांच्या वेदना, त्या लिंगाच्या वेदना अशा म्हणणाऱ्या बसवण्णांचा प्रतिध्वनीच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि या अशा प्रकारची ही जी संवेदना आहे, या संवेदनाशिवाय मूल्य संभावतच नाही असं एका ठिकाणी दुर्गा भागवत म्हणतात. आणि त्यामुळे त्या दुर्गा भागवत ज्या मांडणी करताना त्या एका पुस्तकामध्ये त्यांनी अशी मांडणी केलेली आहे, त्या म्हणतात की दुसऱ्यांच्या सुखाची जितकी आस जास्त तितकी मूल्यांची कदर नेटकी व तितकी मूल्यांची कणव जास्त. आणि म्हणून
या मूल्यांचा विचार करत असताना आपण बसवण्णांच्या वचनांचा जेव्हा विचार करतो तेव्हा ते जे असं म्हणतात की सकल जीवात्म्यांचे जो चिंती कल्याण तोच कूडल संघाचा कुलीन शरण, म्हणजेच सर्वांप्रती असणारा हा जो दयाभाव आहे, सर्वांप्रतीची जी कणव आहे, या माध्यमातूनच त्यांच्या मूल्यांचं उन्नयन होण्यासाठी बसवण्णांना हे अभिप्रेत आहे असं आपल्याला दिसून येतं. वचनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अनुभव आणि अनुभाव या दोन महत्त्वाच्या बाबी आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. ज्या प्रकारे मी म्हणलो की काल बुद्धांच्या मांडणीनंतर आज बसवण्णांची मांडणी करायला मला मिळत आहे, याचा आनंद एवढ्यासाठी आहे की बुद्धांनी देखील अनुभव प्रामाण्यवादी विचाराचा त्या ठिकाणी प्रचार केला किंवा स्वीकार केला. कोणतरी म्हणतंय म्हणून, कशात तरी लिहून ठेवलंय म्हणून ते सत्य आहे असं न मानता आपल्या अनुभवास जे येत आहे त्याचा आपल्या सतसत विवेक बुद्धीने सारासार विचार करून ते स्वीकारायचं का नाकारायचं हे ठरवायचं. या अनुभव हा वचनांमध्ये जो शब्द येतो, म्हणजे आपण अनुभव या शब्दाकडे जेव्हा पाहतो तर तो व्यवहार ज्ञानातून किंवा व्यवहाराच्या पातळीवरती तो शब्द असतो, आणि अनुभव हा जो शब्द आपण पाहतो तर तो आत्मज्ञान किंवा आध्यात्मिक पातळीवरचा तो शब्द म्हणून आपण गणू शकतो. आता या मानवाच्या एकूण जी मानवाची प्रवृत्ती आहे किंवा मानवाचं एक वेगळंपण काय आहे, किंवा मनुष्य प्राणी आपण म्हणतो परंतु इतर प्राण्यांपेक्षा मानवाचं वेगळंपण काय आहे, तर निश्चितपणे विचार करता येणं हे त्याचं वेगळेपण आहे. त्या बाबतीत शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सुद्धा एका ठिकाणी म्हणतात की तर्कशुद्ध विचार करणे हे माणूस असण्याचे पहिले लक्षण आहे. अरिस्टॉटल सारखा तत्ववेत्ता देखील म्हणतो की विवेक हेच माणसाचे स्वत्व आणि स्वरूप आहे, आणि म्हणून विवेकानुरूप वागणे याला सद्गुण असं बसवण्णांनी वचनामध्ये सांगितलेलं आहे. पहा, बसवण्णांना जो समाज निर्माण करण्याचा आहे, जे त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या काळच्या समाजाला एक पार्श्वभूमी तयार करणं, त्यांच्या मनामध्ये उत्साह निर्माण करणं, त्यांच्या मनामध्ये आत्मिक शक्ती निर्माण करणं, आत्मविश्वास निर्माण करणं आवश्यक होतं. या दृष्टीनं विचार करता त्यांनी अशी मांडणी केली आपल्या वचनामध्ये की विवेकानुरूप वागणे म्हणजेच सद्गुण आहे, म्हणजेच मूल्य आहे. आणि मग त्यांच्या या वचनांतील मूल्यांची जेव्हा आपण पद्धतशीर मांडणी करू लागलो तेव्हा आपणाला असं दिसतं की बसवण्णांनी लिंगायत धर्मामध्ये किंवा वचनांमध्ये सांगितलेले जे पंचाचार आहेत, या पंचाचारामध्ये बसवण्णांच्या समग्र मूल्यांचा एकत्रितपणे अभ्यास किंवा त्याची पद्धतशीर विभागणी आपण करू शकतो. काय आहेत हे पंचाचार? म्हणजे बसवण्णांच्या एकूण मांडणीमध्ये 3 महत्त्वाच्या बाबी आहेत. एक म्हणजे त्यांनी सांगितलेले पंचाचार, ते त्यांचं व्यक्तिगत, सामाजिक, धार्मिक, राजनैतिक जीवन कसं जिकावं याविषयीचं नैतिक उद्बोधन करणारे ते आचार आहेत. त्यानंतर षटस्थल साधना आपण ज्याला म्हणतो, षटस्थल, त्यामध्ये त्यांनी सांगितलेले म्हणजे ती एक आध्यात्मिक उन्नतीकडे, व्यक्तीच्या भौतिक जीवनातून आध्यात्मिक जीवनाकडे वाटचाल करण्याची सांगितलेली एक पद्धत किंवा मार्गक्रमण त्यांनी आहे. आणि अष्टावरण हे जे त्यांनी सांगितलेली 8 आवरणं किंवा 8 साधनं आहेत, जी व्यक्तीच्या सामाजिक आणि वैयक्तिक उन्नयनासाठी आवश्यक आहेत. या 3 मांडणींचा आपण विचार करतो. पण जेव्हा आपण या व्याख्यानामध्ये मूल्यविचारांचा विचार करत आहोत, त्यामुळे आपण केवळ पंचाचारापुरतं आज या ठिकाणी आपल्याला मर्यादित ठेवूयात. आणि या पंचाचारामध्ये मला असं वाटतं की त्यांनी मांडलेले जे 5 विचार आहेत, 5 आचार त्यांनी जे सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये पहिला आहे लिंगाचार, दुसरा सदाचार, तिसरा शिवाचार, चौथा भृत्याचार आणि 5वा गणाचार. या 5 आचारांचा आपण साकल्याने विचार केला किंवा एकत्रित अभ्यास केला तर बसवण्णांचा मूल्य विचार, बसवण्णांचं नीतिशास्त्र आपल्याला समजून येईल. ते कशा प्रकारे? तर
बसवण्णांनी प्रतिपादलेला जो पहिला आचार आहे लिंगाचार पंचाचारामधील, त्याचं काम काय आहे? लिंगाचारामध्ये त्यांना काय अभिप्रेत आहे? त्यांनी काय सांगितलेलं आहे? तर धार्मिक नैतिकता त्यांनी सांगितलेली आहे किंवा धर्मविचार तो त्यांनी सांगितलेला आहे. याची मांडणी मी आपणाला काही वेळापूर्वीच सांगितली की ही जी धार्मिक नैतिकता आहे ती त्यांनी एकदेव उपासनेच्या माध्यमातून सांगितलेली आहे. त्यामुळे बहुदेव उपासनेला फाटा मिळाला. त्याचसोबत मंदिरांची गरज नसल्यामुळे मंदिरांच्या माध्यमातून निर्माण होणारी पुरोहितशाहीच्या माध्यमातून निर्माण होणारी भेदाभेद हे त्यांनी त्या ठिकाणी नाकारलेलं आहे. आणि या माध्यमातून धार्मिक नैतिकता सांगण्याचं काम बसवण्णा लिंगाचाराच्या माध्यमातून करतात. दुसरा जो आचार आहे तो सदाचार आहे. हा सदाचार आपणाला आर्थिक नैतिकता शिकवतो. ही आर्थिक नैतिकता काय आहे? तर बसवण्णांनी सांगितलेल्या अनेक विचारांपैकी, अनेक तत्वांपैकी कायक आणि दासोह ही जी अतिशय महत्त्वाची आणि सर्वकालिक तत्व आहेत, या तत्वांच्या प्रतिपादनाविषयी आपणाला सदाचारामध्ये माहिती मिळते. म्हणून सदाचार आपणाला आर्थिक नैतिकता शिकवतो. त्यानंतर शिवाचार आपणाला सामाजिक नैतिकता शिकवतो. म्हणजे बसवण्णांनी जे लिंगाचार आणि सदाचार सांगितलेले आहेत त्याचं जे आचरण आहे ते केवळ वैयक्तिक स्वरूपामध्ये नसावं, तर ते एकत्रित सामाजिक स्वरूपामध्ये असलं पाहिजे. म्हणून त्यांनी शिवाचार सांगितला. आणि हा शिवाचार तुम्हाला काय सांगतो? तर लिंगभक्ताने, म्हणजे त्या काळच्या त्यांच्या टर्मिनॉलॉजीमध्ये आपण विचार करत आहोत. मी सुरुवातीलाच सांगितलं की बसवण्णांच्या किंवा कोणत्याही महापुरुषाच्या विचार कार्याचं मूल्यमापन करताना किंवा त्याविषयी चर्चा करताना आपण त्याच्या काळातील मर्यादा, त्यांच्या काळातील संधी जाणून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे शिवाचाराचं मांडणी करताना जेव्हा बसवण्णा सांगतात की कोणत्याही लिंगभक्ताने त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद बाळगायचा नाही, म्हणजेच काय, आपण त्यातून आजच्या काळामध्ये अर्थबोध घेतला तर मनुष्याने कोणत्याही प्रकारचा भेदभाव बाळगला नाही पाहिजे, हे त्याच्यातून मांडणीतून आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं जे चौथा आचार आहे भृत्याचार, हा वैयक्तिक स्वरूपाचं जीवन ते अधिक नैतिक कसं बनलं पाहिजे याविषयीचं प्रतिपादन करतं, याविषयीचं मार्गदर्शन करतं. त्यामुळे नैतिक मूल्य विचार आपल्याला भृत्याचारामधून समजतो. आणि गणाचार हा एक अत्यंत महत्त्वाचा आचार जो 5व्या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. हा आचार आपणाला आपण स्वीकारलेल्या, आपणाला मान्य असलेल्या जे आचार आहेत त्या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी किंवा पुनर्मांडणीसाठी आवश्यक असणारा संघर्ष आपणाला शिकवतो. म्हणजेच या ठिकाणी जरी बसवण्णांच्या सकल शरणांच्या मांडणीमध्ये आपणाला अहिंसा हे तत्व, अहिंसा हे मूल्य अत्यंत महत्त्वाचं आहे हे आपणाला लक्षात येतच, परंतु बसवण्णांची किंवा शरणांची अहिंसा म्हणजे आपण गांधीजींच्या शब्दात म्हणायचं झालं तर गांधीजी म्हणतात माझी अहिंसा ही भ्याडाची नाही तर ती शूराची अहिंसा आहे. अशाच पद्धतीने बसवण्णांनी अहिंसाच आपल्या या गणाचाराच्या माध्यमातून मांडली आहे. परंतु त्यावेळेला आपल्याला मान्य असणारे जे आदर्श आहेत त्या आदर्शांच्या प्रस्थापनेसाठी तत्कालीन व्यवस्थेशी करावा लागणारा संघर्ष देखील अटळ असल्याचं त्यांनी या गणाचाराच्या माध्यमातून मांडलं आहे. आता या पाच आचाराच्या माध्यमातून, पंचाचाराच्या माध्यमातून आपणाला कोणकोणते वेगवेगळे आचार किंवा कोणकोणती मूल्य बसवण्णांच्या मांडणीमध्ये येतात ते अतिशय थोडक्या काळामध्ये, थोडक्या शब्दामध्ये आणि मोजक्या उदाहरणादाखल मी आपणाला सांगू इच्छितो. त्यातील पहिलं आपण मूल्य घेऊया ते म्हणजे सत्य. हे अत्यंत सर्वकालिक आणि सर्व प्रदेशीय असं मूल्य आहे. सत्य वैश्विक मूल्य आहे. या मूल्याविषयी बसवण्णा एका ठिकाणी म्हणतात, नेहमी सत्यची बोलावे, जैसे बोलावे तैसेची चालावे, असत्य भाषी दुराचारींना आपलेसे ना करी कुडल संगमध्ये. म्हणजे तुम्हाला जर तुमची आध्यात्मिक उन्नती करायची असेल, तुम्हाला जर तुमचे धार्मिक उन्नयन करायचं असेल तर तुम्ही जसं बोलताय तसंच चाललं पाहिजे, ही पहिली अट
त्यांनी या मूल्याच्या प्रतिपादनातून सांगितलेली आहे. आता आणखीन एक बसवण्णांच्या या एकूण मांडणीचा आपण विचार करता, त्यांनी सांगितलेली देव किंवा ईश्वर ही संकल्पना ही कुठेही मनुष्याला सोडून नाही. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारच्या पारलौकिक किंवा आदिभौतिक अशा व्यवस्थेवरती, अशा तत्वावरती त्यांचा विश्वास नाही आहे. ते अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने या गोष्टीकडे पाहतात आणि त्यामुळेच सकल जीवात्म्यांच्या ठायी ठायी असणारं चैतन्यालाच त्यांनी ईश्वराचं स्वरूप मानलेलं आहे. त्यामुळे देवत्व प्राप्त करणे म्हणजे देव हे केवळ साधन त्यांनी मानलेलं नाही आहे, तर ते साध्य मानलेलं आहे. त्यांच्या षटस्थलाच्या मांडणीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ती दिव्यत्वाची प्रचिती प्रत्येक व्यक्तीला याच जन्मामध्ये घ्यायचं आहे. स्वर्गलोक, मृत्यूलोक असे कोणतेही वेगळे लोक नाही आहेत. देवलोक, मृत्यूलोक नसती हो वेगळे, सत्य बोलणेच देवलोक, असत्याची मृत्यूलोक, सदाचारची स्वर्ग, दुराचारची नरक. अशा वचनाच्या माध्यमातून त्यांनी सत्य आणि सदाचाराचे मूल्याची प्रतिष्ठापना, मूल्याची मांडणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. या सत्यानंतर आपण जातो ते अहिंसा या मूल्याकडे. मगाशी त्याची थोडी बहुत चर्चा झाली, परंतु या अहिंसा या मूल्याचं प्रतिपादन करताना एक वचन मला फार महत्त्वाचं वाटतं, ज्यामध्ये बसवण्णा म्हणतात, जो हत्या करतो तोच मातंग, जो अभक्ष खातो तोच महार, असे कुल कसले, त्यांचे कुल कसले असे विचारता, सकल जीवात्म्यांचे इच्छिती कल्याण, तो कुडल संगम देवाचा कुलीन शरण, असं ते म्हणतात. त्यामुळे या हिंसेच्या माध्यमातून जी एक सामाजिक भेदाची परिस्थिती निर्माण झाली होती, ती देखील उच्चाटन करण्यासाठी बसवण्णांनी अहिंसा या मूल्याचा कशा पद्धतीने वापर केल्याचं आपणाला यातून दिसून येतं. त्यानंतरचं जे मूल्य आपणाला या ठिकाणी मला महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे सद्विनय. सद्विनयाची मांडणी करताना बसवण्णा एका ठिकाणी म्हणतात की सद्विनयास भाळतो सदाशिव, अन्यथा अव्हेरितसे कुडल संगमदेव. मग याचं अत्यंत एक चांगलं चपकल असं उदाहरण देताना ते एका वचनामध्ये म्हणतात, फार सुंदर शब्दामध्ये ते वचन आहे. ते म्हणतात, यावे म्हणत पुसता क्षेम कुशल, देहकांती तुमची उडून जाईल का? या बसा म्हटल्यास तुम्ही खचून जाईल का तुमची भूमी? पाहुनी बोलला जर सत्वर, फुटेल का तुमचे शिर अथवा उदर? भले तुम्ही काही देऊ नका, परी नसेल जर सद्भाव, नाक कापल्याविन राहील का प्रभू कुडल संगमदेव. त्यामुळे प्रत्येकाशी, आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी सद्भावाने, सद्विनयाने वागावे, हे मूल्य ते या वचनाच्या माध्यमातून सांगतात. यानंतर मला त्यांचं आणखीन एक महत्त्वाचं मूल्य सांगायचं आहे, ते म्हणजे समय किंवा वेळेचं महत्त्व सांगणारं ते मूल्य आहे. परंतु या वेळेचं महत्त्व सांगत असतानाच त्यांनी वेळेला जे एक आदिभौतिक महत्त्व देण्यात आलेलं आहे ते नाकारलेलं आहे. म्हणजे पहा, अवैज्ञानिक महत्त्व जे वेळेला, काळाला दिलेलं आहे ते त्यांनी नाकारलं आहे. म्हणजे काय? तर त्यांनी एका वचनामध्ये म्हटलेलं आहे, आज उद्या पुन्हा कधीतरी असे म्हणावे कशाला? म्हणजे आपण कोणतंही शुभ कार्य शुभ असतं का अशुभ असतं हे त्या कार्याच्या फलश्रुतीतून ठरणार असतं. परंतु आपण आपल्या मनाचं समाधान म्हणून एखादं शुभ कार्य करण्यासाठी आपण मुहूर्त काढतो. या मुहूर्ताला विरोध करत असताना, पंचांगाला, अशा पद्धतीचे जे काही त्या अनुषंगिक येणाऱ्या सर्व अंधश्रद्धांना विरोध करत असताना ते हे फार सुंदर वचन म्हणतात, जे वेळेला जे अनाठायी असणारं अवैज्ञानिक महत्त्व आहे ते काढून देतात, परंतु वेळेचं जे मानवाच्या जीवनामध्ये असणारं अत्यंत महत्त्व आहे ते प्रतिपादित करतात. ते म्हणतात, आज उद्या पुन्हा कधीतरी असे म्हणावे कशाला? शिवशरण म्हणणाऱ्यास आजचा दिवसच भला, हरशरण म्हणणाऱ्यास आजचा दिवसच भला, कुडल संगमदेवा अविरत स्मरण्यास असे आजचा दिवसच भला. या माध्यमातून त्यांनी ही जी काही वेळेच्या माध्यमातून तयार होणारी अंधश्रद्धा आहे ही निराकरण करण्याचा या मूल्याच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याच सोबत समता हे जे मूल्य आहे
ते एक आदर्श देखील आहे. त्यांना अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्यासाठी समता हे जे मूल्य आहे, हे मूल्य प्रस्थापनेसाठी त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते मी आपणाला सांगितलं. डी जेंडर, डी क्लास आणि डी कास्ट या तिन्ही मुद्द्यांच्या किंवा या तिन्ही रूढींच्या माध्यमातून, या तिन्ही आचारांच्या माध्यमातून त्यांनी आपणाला एक समसमाज निर्मितीचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. हे समाज निर्मितीचं स्वप्न पाहण्यासाठी त्याला एक आध्यात्मिक किंवा त्याला एक साहित्यिक आधार देण्यासाठी त्यांनी जी मांडणी केली ते या वचनामधून मला असं दिसून येतं. त्यामध्ये ते सांगतात की प्रत्येक जीवाठायी त्या शिवाचं अस्तित्व आहे. त्यामुळे कोणत्याही जीवामध्ये किंवा जगतातील कोणत्याही वस्तूमध्ये भेद करू नये. सर्वांना समान न्यायाने पाहावं, समान दृष्टीने पाहावं, ही त्यांची महत्त्वाची भूमिका या समता मूल्यामध्ये आपल्याला दिसून येते. अर्थातच त्यानंतर जे मूल्य येतं समतेच्या सोबतच ते मूल्य म्हणजे बंधुता. याविषयीचं बसवण्णांचं वचन तर आपणा सर्वांना मुखोद्गत आहे. हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा असे नच म्हणवावे. हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा ऐसेची म्हणवावे. कुडल संगम देवा, हा आपुल्या घरचा पुत्रची समजावे. ही विश्वबंधुत्वाची हाक जी बसवण्णांनी आपल्या वचनातून मांडलेली आहे, ती हाक आपणाला आज देखील आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये क्लेश, कलह किंवा एक संशयाचं वातावरण निर्माण करणाऱ्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची वाटते. यानंतर या बंधुतेसोबतच जे मूल्य येतं ते स्वातंत्र्याचं, ज्याचा ओहापोह मगाशी झाला, त्या स्वातंत्र्याची व्याख्या करताना बसवण्णांनी सांगितलेलं हे वचन मला फार महत्त्वाचं वाटतं. ते असं म्हणतात, नियम लय तालांचे अनगणित मात्रांचे, आरोह अवरोह वाद्यांचे मी नच जाणे. अमृतगण देवगण छंद वृत्त काव्याचे, शब्द विलास स्वर विन्यास मी नच जाणे. म्हणजे त्यांनी ही केलेली जी मांडणी आहे सुरुवातीची, ती आपणाला देण्यासाठीचे दाखले आहेत. परंतु शेवटच्या 2 ओळीमध्ये ते म्हणतात, परी तुम्हास हानी न पोहोचेल ऐसे, कुडल संगम देवा मी गायीन मज आवडेल तैसे. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जेव्हा आपण उच्चार करतो, त्याचा स्वीकार करतो, त्याच वेळेला आपल्या स्वातंत्र्यातून आपण स्वैराचाराकडे तरी जाणार नाही ना, आणि आपल्या स्वातंत्र्यामुळं इतरांच्या स्वातंत्र्यावरती गदा येणार नाही ना, याचा मूलभूत विचार करणं अत्यंत आवश्यक असल्याचं ते सांगतात. त्यामुळे तुम्हास हानी पोहोचणार नाही असं मी मला आवडेल तसं गाणार आहे. हे मूल्य, हे स्वातंत्र्याचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्य बसवण्णांच्या वचनातून आपल्याला दिसून येतं. आणि मला वाटतंय सर किती वेळ आहे माझ्याकडे? ठीक आहे. तर या स्वातंत्र्य, बंधुता, समानता या मूल्यांसोबत आपण त्यांच्या कायक आणि दासोह या मूल्यांकडे आपण वळूयात. श्रमप्रतिष्ठा या मूल्यांकडे आपण वळूयात. खरं तर अनेक प्रकारचे तत्ववेत्ते, विचारवंत, अभ्यासक असं एक विधान करतात, सरळ धोपट मांडणी करतात की, आणि ती काही अंशी खरीही आहे, की पाश्चिमात्य मत किंवा पाश्चिमात्य मूल्यविचार हा बहिर्मुख आहे आणि भारतीय मूल्यविचार हा अंतर्मुख आहे. म्हणजे आपण असं म्हणतो किंवा त्या अभ्यासातून आपल्याला असं दिसून येतं की पाश्चिमात्य तत्वज्ञानातून आलेला जो विचार आहे तो अधिकाधिक समाजाच्या बाबतीत किंवा भौतिक घटकांच्या बाबतीतला आहे, मटेरियलिस्टिक आहे. परंतु आपण असं म्हणतो की भारतीय तत्वज्ञानातून येणारा जो विचार आहे हा व्यक्ती केंद्रित किंवा व्यक्तीच्या विकासाबाबतीत आहे, त्याच्या आध्यात्मिक आदी भौतिक अशा उन्नयनासाठीचा आहे, तो अंतर्मुख करणारा विचार आहे. परंतु आपण बसवण्णांच्या समग्र साहित्याचा जर अभ्यास केला, त्यांच्या मांडणीचा अभ्यास केला किंवा त्यांनी केलेल्या प्रतिपादनातून, मूल्य प्रतिपादनातून त्याच्या अत्यंत मुळाशी सांगितलेली हे जे कायक आणि दासोह आहे या मूल्यांचा विचार केला, तर आपणाला लक्षात येतं की बसवण्णांनी एका बाजूला आध्यात्मिक उन्नती सोबतच दुसऱ्या बाजूला भौतिक उन्नती देखील सांगितलेली आहे. आता हे कसं काय? तर कायक आणि दासोह हे जे तत्व ते सांगतात, कायक म्हणजे श्रमप्रतिष्ठा, थोडक्यात सांगायचं झालं तर.
त्यामुळे त्यांनी काय केलं तर पुन्हा तिथंच ते मूल्य सर्व येतात. समानता जे कायकाच्या द्वारे म्हणजे ठराविक प्रकारची कामं चांगली, ठराविक प्रकारची कामं कमी दर्जाची, ठराविक प्रकारची कामं अत्यंत चांगल्या दर्जाची असं जे मानलं जातं, याच सोबत बैठं काम किंवा केवळ तत्वप्रतिपादन करणं, विचारांची मांडणी करणं म्हणजे अतिशय उच्च दर्जाचं काम आणि काहीतरी एखादं छोटंसं रस्ते साफ करण्याचं किंवा गटारी साफ करण्याचं काम म्हणजे अतिशय कमी दर्जाचं काम. ही जी आपली भावना आहे, या भावनेला तडा देत ते सर्व प्रकारच्या कायकांना समान ठेवतात. किंबहुना शारीरिक कष्टाच्या माध्यमातून केलं जाणारं कायक किंवा श्रम हे अत्यंत उच्च दर्जाचं आहे, बौद्धिक श्रमापेक्षाही, अशा पद्धतीची मांडणी ते आपल्या वचनामध्ये करतात. आता या कायकातून आपणाला जो म्हणजे कायक म्हणजे निर्मितीचं अर्थनिर्मितीचं काम आहे आणि या अर्थनिर्मितीतून श्रमातून मिळणारा जो मोबदला आहे, हा मोबदला जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा आपण असं पाहतो की जर बसवण्णांच्या पूर्वीच्या ज्या तत्वज्ञानांचा विचारवंतांचा आपण अभ्यास केला तर आपणाला असं दिसून येतं की त्या सर्वांनी यातून निर्माण होणारी जी काही अडचण आहे ती अडचण म्हणजे कशी तर तुम्ही जर अधिक काम केलात, अधिक कष्ट केलात तर तुमच्याकडे अधिक पैसा येईल, अधिक धनसंचय येईल आणि त्या माध्यमातून तुमच्याकडे संग्रहीय वृत्ती वाढेल किंवा आपण समाजापेक्षा आपण वेगळे आहोत असं समजण्याची एक स्वतःचं नैतिक अधपतन देखील त्यातून होईल, अशी त्यांची एक भीती आपणाला लक्षात येते. ही भीती अत्यंत रास्त आहे, परंतु याला वेगळं वळण देण्यासाठी किंवा ही भीती काढून टाकण्यासाठी त्यांनी या कष्टासोबत कायकासोबत जो शब्द जोडला तो म्हणजे दासोह हा आहे. आता दासोह म्हणजे निर्माण झालेले जे धन आहे या धनाचा विनियोग कसा केला पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन करणारं तत्वज्ञान आहे. त्यामुळे बसवण्णांचं एक वचन आहे ज्यामध्ये ते म्हणतात, एक घास अन्न पाहताची कावळा जमवी गोतावळा ओरडोनी, ओरडे कोंबडी पाहताची दाणे कुळासह खाणे आवडे तया, कुडल संगमदेवा होऊनी शिवभक्त भक्ती पक्ष रहित व्यर्थ जाणे. त्यामुळे आपण व्यक्ती म्हणजे समाजाचा घटक आहोत याची मांडणी किंवा याची आठवण ते याद्वारे करून देतात. एखादी व्यक्ती त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये अत्यंत आदर्श अशा मूल्यांचा स्वीकार करून राहू शकते, परंतु तीच व्यक्ती त्याच वेळेला एका वेगळ्या ठिकाणी सामाजिक जीवनामध्ये स्थितिशील मूल्यांचा स्वीकार देखील करू शकते. म्हणजे काय तर मी अत्यंत प्रामाणिक आहे, मी अत्यंत विनम्र आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की मी जातीभेद पाळणार नाही, याचा अर्थ असा नाही की मी दुसऱ्यांना माझ्यापेक्षा त्यांच्या कामावरून कमी लेखणार नाही. त्यामुळे या दोन्हीची सांगड घालत बसवण्णांनी जो विचार वृद्धिंगत केला किंवा जो विचार एक नवविचार निर्माण केला त्या माध्यमातून त्यांनी कायक आणि दासोहाची मांडणी केलेली आहे. त्यामुळे दासोहामध्ये कायकामध्ये मी कमवावे, मी श्रमातून निर्माण करावे, परंतु मी कमवलेले आपणा सर्वांचे आहे, आपण खावे, ही भावना आपणाला दासोहामध्ये दिसून येते. या दासोहालाच धरून असंग्रह ही भावना देखील दिसून येते. कारण का आपल्याकडे जे आलेलं आहे ते आपलं नाहीच आहे, ते सर्वांचं आहे. त्यातून जेवढं आपणाला आवश्यक आहे तेवढं आपल्याजवळ ठेवणं आणि इतर सर्व समाजासाठी देणं किंवा ते समाजाला पुनश्च त्याच्याकडेच ते पाठवणं, याला आपण त्याच्या मुळाशी आपणाला असंग्रह वृत्ती किंवा असंग्रह मूल्यविचार दिसून येतो. यामुळे बसवण्णांनी ही जी केलेली मांडणी आहे या मांडणीमध्ये मला असं वाटतंय की आपण पाहतो की 19व्या शतकामध्ये कार्ल मार्क्सनी श्रमाला मानवी विचारविश्वाचं किंवा मानवी भावविश्वाच्या केंद्रस्थानी आणलं आणि त्यांनी जी वेगळी मांडणी केली याच्या माध्यमातून आपणाला एक नवीन समाज, नवीन विश्व उलगडल्याचं दिसून येतं. पण त्याच्याही पूर्वी 700-750 वर्षापूर्वी बसवण्णांनी देखील श्रमालाच या सर्व विचारविश्वाचं, मानवाच्या एकूण भावविश्वाचं केंद्रबिंदू बनविलं होतं. कायक वे कैलास आणि दासोह हेच देवधाम या माध्यमातून. आणि त्यामुळं बसवण्णांनी केलेली ही जी काय मांडणी आहे
ही एका बाजूला आपणाला आध्यात्मिक उन्नतीकडे नेते, त्याचसोबत ती सामाजिक उन्नतीकडे देखील नेते. त्यामुळे या माझ्या मांडणीचा शेवट करताना मला असं म्हणावं वाटतं की मूल्याधिष्ठित जीवन म्हणजे दैवी जीवन आणि मूल्यरहित जीवन म्हणजे पाशवी जीवन, अशा पद्धतीचं बसवण्णांचं एकूण मूल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपणाला दिसून येतो. आणि त्यामुळे आपण उच्च जीवन जगण्यासाठी, उच्च जीवनमूल्य अनुसरण्यासाठी आपण त्याला एक धार्मिक, नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देणं हे आवश्यक, त्या काळचं आवश्यक संबोधलं होतं. त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीने आपल्या वचनांच्या माध्यमातून धार्मिक विचार अर्थातच नीती विचार अर्थातच मूल्यविचारांची प्रतिपादना केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या माध्यमातून मूल्य किंवा नीती यांच्या प्रतिष्ठापनेसाठी बसवण्णांनी जो संघर्ष निर्माण केला, तोच संघर्ष आज देखील आजच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर अशाच पद्धतीनं जसा 12व्या शतकामध्ये मूल्यांचा ऱ्हास होत होता, तसाच किंबहुना त्याच्यापेक्षाही अधिक जास्त मूल्यांचा ऱ्हास आपल्या या समाजामध्ये दिसत आहे. या सर्व मूल्यांचा ऱ्हास थांबविण्यासाठी आणि परिवर्तनशील प्रागतिक मूल्यांचा, संविधानिक मूल्यांचा स्वीकार करण्यासाठी बसवण्णांची वचने आपणाला पदोपदी मार्गदर्शन करत राहोत आणि करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी महात्मा बसवण्णांच्या वचनांती मूल्यविचार या विषयाची मांडणी करून देण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या महाविद्यालयाचे सर्व संयोजकांचे आणि आपण सर्वांनी शांत चित्ताने माझे जे काही विचार आहेत हे ऐकल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. Audio